एक आई आपल्या मुलाच्या आनंदासाठी काही पण करू शकते आणि हीच गोष्ट ना या चित्रपटामध्ये फार गमतीशीर अंदाजात दाखवण्यात आलेली आहे, ज्याचं की नाव आहे वेल डन आई। तर हा चित्रपट आजपासून थिएटर्समध्ये रिलीज झालेला आहे आणि यामध्ये आपल्याला गोष्ट बघायला मिळते दीपकची, ज्याचं की लग्न ठरत नसतं आणि याचं मुख्य कारण असतात त्याचे वडील शांताराम माने। आणि म्हणून मग दीपक आणि त्याची आई शकुंतला त्याच्या मामाच्या मुलीला लग्नाची मागणी घालायचं ठरवतात। पण तिथे प्रॉब्लेम हा असतो की दीपकचे वडील आणि त्याच्या मामामध्ये 36चा आकडा असतो आणि या दोघांचं बिलकुल पटत नाही। तर मग दीपकची आई या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढण्यासाठी काय काय डोकं लावते हेच आपल्याला या चित्रपटामध्ये बघायला मिळतं। आणि यामध्ये आपल्याला आईच्या भूमिकेत म्हणजे शकुंतला माने यांच्या भूमिकेत विशाखा सुभेदार बघायला मिळतात, ज्यांची यामध्ये कॉमिक टायमिंग ना एकदम बेस्ट आहे। आणि चित्रपटामध्ये तुम्हाला ओल्ड स्कूल कॉमेडी बघायला मिळते, जी की माझ्यासाठी तर वर्क केली आहे आणि यातील काही कॉमिक सिच्युएशन्स आणि जोक्स मला फार जास्त आवडले आहे। आणि काही गोष्टी तर यामध्ये अशा बघायला मिळतात ना ज्यासोबत आपण फार जास्त रिलेटेबल फील करतो। यासोबतच चित्रपटामध्ये जी गाणी आहेत ना ती सुद्धा फार छान आहे, जी की चित्रपटाचा फ्लो बिलकुल बिघडवत नाही। पण हा चित्रपट ना थोडा लेंदी फील होतो आणि चित्रपटाचा बजेट कमी असल्यामुळे याच्या प्रोडक्शन क्वालिटीमध्ये आपल्याला थोडं कॉम्प्रोमाइज करावं लागतं। पण बाकी हा चित्रपट कॉमेडी आणि एंटरटेनमेंट मध्ये बिलकुलच कॉम्प्रोमाइज करत नाही आणि तुम्हाला खडखडून हसवण्यात यशस्वी ठरतो। त्यासोबतच हा चित्रपट जर तुम्हाला आवडला ना तर कदाचित हा एक अंडरडॉग चित्रपट ठरू शकेल। बाकी मी तर म्हणेल की तुम्ही वेल डन हा चित्रपट थिएटरमध्ये एकदा नक्की बघायला हवा।